speak good to yourself. आणि स्वतःची चांगलं बोला. That's very important. ही खूप महत्त्वाची आहे. I shared with you last time आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितले how good words spoken to your body blesses you. की कसं चांगलं शब्द तुमच्या शरीरासाठी आशीर्वादाच्या उघडकीस करतो. Don't hear wrong words. आणि चुकीचे शब्द तुम्ही ऐकू नका. Don't take it. आणि ते घेऊ नका. Don't receive it. त्याचा स्वीकार करू नका. Resist it. त्याचा विरोध करा. In Jesus' name. येशूच्या नावात. Do not allow it to be applied to your life. आणि ही गोष्टी जी आहे तुमच्या जीवनावर लागू होऊ देऊ नये. You know, I spoke to you last time आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला about सांगितले how a scientist spoke to two different waters. की कसं जे वैज्ञानिक आहेत दोन वेगवेगळ्या Two water. पाण्यांशी बोलले Two containers. आणि दोन पात्र्यांशी बोलले. To one he spoke good words. आणि एका पात्राशी त्यांनी चांगले शब्द बोलले. You're good, you're beautiful, you're blessed, you're healed, you're delivered, all those good आणि तो words. सुंदर आहे, आशीर्वादित आहे, जिवंत आहे. And to other he spoke all bad words, आणि दुसऱ्या पात्राला त्यांनी सर्व वाईट शब्द बोलले. all negative words, curse सर्व words. नकारात्मक शापित शब्द बोलले. And I told you the results. आणि त्याचा परिणाम मी तुम्हाला सांगितले. There were very ugly crystals in the water that he didn't speak well. आणि ज्या पाणीशी त्यांनी बरोबर बोलले नाही त्याच्यामध्ये खूप वाईट असं दगड तयार झाले. But in the other, पण there दुसऱ्या were पात्रामध्ये beautiful crystals. सुंदर असं काचाचे असं दगड तयार झाले. You know, our body contains about more than 75% water. आणि आमच्या शरीरामध्ये 75% पाणी आहे. So speak good to yourself. म्हणून स्वतःशी तुम्ही चांगलंच बोला. Amen. Amen. Don't walk with the wrong company. आणि चुकीच्या संगती तुम्ही धरू नका. Those who speak negative, जे नकारात्मक बोलतात, those who don't know the word, ज्यांना शब्द माहिती नाही they may be very good people, आणि ते खूप चांगले लोक असू शकतात, but they cannot help you पण ते काय तुमची मदत करू शकत नाही. because they cannot help you by emotions. कारण भावनाने तुमची काय मदत होऊ शकत नाही. We walk by faith. आपण विश्वासाने चालतो. Amen. आमेन. Faith releases God's power आणि विश्वास जो आहे देवाचं सामर्थ्य मोकळा करतो. because our faith is not in ourselves, कारण विश्वास जो आपला आहे स्वतःमध्ये नाही. in what Jesus did. आणि येशूने काय केलं आहे त्याच्यावर आपला विश्वास Amen. आहे. What Jesus did on the cross brought blessings. आणि जो येशूने क्रूसावर केले ते आपल्यासाठी आशीर्वाद घेऊन आले. You can keep it there or receive it. आणि तुम्ही ते आशीर्वाद तिथे ठेवू शकत आहे किंवा प्राप्त करू शकत आहे. If you're ignorant, जर तुम्ही अज्ञान आहात, if you don't know, जर तुम्हाला माहिती नाही, the blessings will be there. तुमचे आशीर्वाद तिथेच राहणार It won't come to you. आणि ती आशीर्वाद तुमच्याकडे येणार नाही. Don't think God will run after you. Please take, please take. No. असं नाही की देव तुमच्या मागे धावत येणार की कृपा करून तुम्ही हे आशीर्वाद घ्या. His work is finished. देवाचे काम संपूर्ण झाले. Amen. आमेन. That you can be totally blessed. जेणेकरून तुम्ही पूर्णपणे आशीर्वादित होऊ शकत आहे. You cannot blame God at all आणि now. तुम्ही आता मुळीच देवावर दोष लावू शकत नाही. Neither can you plead and beg आणि तुम्ही विनंती किंवा भीक देखील मागू शकत and नाही. shed tears आणि अश्रू देखील गाळू शकत नाही. as if God is reluctant to give, जसं काय देवाला द्यायला इच्छाच नाही. or you have to move his heart to so that he gives you. नाहीतर तुम्हाला देवाच्या हृदयाला हाताळा लागेल जेणेकरून देव तुम्हाला देऊ शकतो. That's the way many messages are going on. आणि अशा प्रकारे अनेक संदेश चालू आहे. You have to plead and cry and beg आणि तुम्ही विनंती केले पाहिजे, रडले पाहिजे, भीक मागले पाहिजे and bang the door आणि दार तुम्ही ठोकले पाहिजे that God may open. जेणेकरून देव उघडणार. These are all wrong. आणि हे सर्व चुकीच्या गोष्टी आहे. Grace has opened the door already. आणि कृपाने आधीच दार उघडा केला आहे. Amen. आमेन. You have to know how to receive it. आपल्याला समजले पाहिजे ते कसं आम्ही प्राप्त केले पाहिजे. That's the only thing. आणि ही एकुलता एक गोष्टी आहे. If you get this revelation, जर तुम्हाला हे प्रकटीकरण मिळाले you can walk blessed. तुम्ही आशीर्वादित चालू शकत आहे. Okay. You know, why do we preach? Why do I have to preach? आणि पास्टरांना प्रचार का करावा लागत आहे And why you need to hear? आणि तुम्हाला का ऐकायची गरज आहे Why someone has to preach to you? आणि कोण तुमच्याशी का प्रचार And केला why does पाहिजे? God want that you hear आणि the देवा- messages? आणि देवाची इच्छा अशी का आहे की तुम्ही तो संदेश ऐकलाच पाहिजे. Because God told us, कारण देवाने आपल्याला go and सांगितलं preach the gospel. आणि जाऊन तुम्ही सुवार्तेचा प्रचार That करा. means God wants that the gospel or the message or the good news or the word of God be preached. ह्याचा अर्थ की
देवाची इच्छा आहे की जो संदेश आहे, सुवार्ता आहे, देवाचे जो वचन आहे त्याचा आम्ही प्रचार केलाच पाहिजे. And that also means आणि याचा अर्थ असं देखील आहे that He wants you to hear. की देवाची इच्छा आहे की तुम्ही तो संदेश ऐकलंच पाहिजे. Amen. आमेन. One side it is preaching, एक बाजूला प्रचार आहे your side is hearing. आणि तुमच्या बाजू आहे की तुम्ही ते संदेश ऐकले And पाहिजे. both plays a very, very important role. आणि दोन्ही प्रचार व ऐकणे खूप महत्वाचा भाग खेळतो. It's also important what I preach, आणि खूप महत्वाचे आहे की मी कुठल्या गोष्टीचा प्रचार and it's करतो. also important how you hear. आणि ही देखील खूप महत्वाची आहे की तुम्ही कसं ऐकत आहे. Both are very important. दोन्ही खूप महत्वाची आहे. That's why God gives a calling म्हणून देव एक पाचारण देतो where He prepares the preacher to preach. जिथे तो उपदेशकाला तयार करतो प्रचार करण्यासाठी. And you also must be careful how you hear and what you hear. आणि तुम्ही देखील जपले पाहिजे तुम्ही कसं ऐकत आहे आणि काय ऐकत आहे. Amen. आमेन. You know, I told you long time back, आणि खूप वेळेपूर्वी मी तुम्हाला सांगितले one lady came to a man of God एक स्त्री एक देवाच्या सेवकाकडे आली and she had met with an accident आणि तिच्या एक दुर्घटना झाली होती and she had problem with the back. आणि तिच्या पाठीमध्ये समस्या होती She was admitted in the hospital, आणि तिला रुग्णालयात भरती For a करण्यात year. आले. एक वर्षापर्यंत. but she didn't get any cure there. पण तिला तिथे काय बरं वाटलं So नाही. she went to this man of God म्हणून ती ह्या देवाच्या सेवकाकडे आली in one of his meetings, आणि एका सभामध्ये ती आली and it was a big line. आणि खूप मोठा रांग And होती. when she came there, आणि जेव्हा तिची नंबर आली she asked the man of God, आणि तिने देवाच्या सेवकाला विचारले if anyone has to have faith for healing, is it you or me? आणि जर कुणाला विश्वास पाहिजे आरोग्यासाठी तो तुम्ही आहे किंवा मला विश्वासाची गरज आहे. So the man of God said, देवाच्या सेवकाने if सांगितले anyone has to have faith, जर कुणाला विश्वास हवा आहे that is me and you. तो आहे मला देखील विश्वास असले पाहिजे आणि तुला देखील विश्वास असले पाहिजे. She said, oh, then I too have to have faith. आणि ती म्हणाली मला पण विश्वास लागेल का. Man of God said, yes. देवाच्या सेवकाने सांगितलं होय. Then she said, thank you, I'm going. आणि ती म्हणाली धन्यवाद आणि निघून गेली. Because she thought, if I have to have faith, I don't have faith. आणि जर माझ्याकडे विश्वास मला विश्वास लागत आहे तर माझ्याकडे विश्वास तर नाही. So it won't work because you have faith, I don't have. म्हणून तिने सांगितलं म्हणून कार्य होणार नाही कारण तुमच्याकडे विश्वास आहे मला तर विश्वास नाही. You know, this man of God was Kenneth Hagin. आणि हा देवाचा सेवक होता केनिथ हेगन. And she left. आणि ती निघून गेली. And after many months, आणि खूप महिन्यानंतर this man of God again had a series of meetings. आणि हा देवाच्या सेवकाच्या अनेक सभा चालू होती. And she saw this lady. आणि त्या सेवकाने ह्या स्त्रीला पाहिले. It was about a week's meeting. आणि एक आठवड्याच्या सभा And she होती was sitting in front. आणि ती पुढेच बसली होती. And every day she was hearing the word of God. आणि दररोज ती देवाचे वचन ऐकत होती. She never came for prayer, for आणि- healing. आणि ती प्रार्थनासाठी आली नाही. On the last day, आणि शेवटच्या दिवशी she came up to him and said, आणि ती त्या सेवकाकडे येऊन म्हणाली I'm ready. की मी तयार आहे. You pray. तुम्ही प्रार्थना करा I'll be healed. मला आरोग्य मिळेल. The moment Kenneth Hagin laid his hand on her, आणि ज्या क्षणी केनिथ हेगनने तिच्यावर आपले हात she ठेवले was instantly healed. तिला ताबडतोब तिथेच आरोग्य प्राप्त झाले. Amen. Amen. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. So don't neglect your faith. म्हणून तुमच्या विश्वासाच्या तुम्ही दुर्लक्ष करू नका. See, don't think, oh, pastor has faith. असं विचार करू नका की Man of God has faith. देवाच्या सेवकाकडे विश्वास आहे. If not here, I'll go there. आणि जर इथं मी चांगली झाली नाही तर You दुसरीकडे know, जाणार. some people think that way. आणि काही लोकांचे असं विचार आहे If I don't get healing there, I'll go somewhere else. जर मला इथे आरोग्य मिळाले नाही तर मी दुसऱ्या I'll go सभा this side. I'll go that side. आणि मी त्या व्यक्तीकडे तिसऱ्या व्यक्तीकडे जाणार. Don't neglect your personal faith. आणि तुमच्या वैयक्तिक जो विश्वास आहे त्याच्यात दुर्लक्ष तुम्ही करू नका. Amen. आमेन. It's both that need faith. आणि दोघांना विश्वासाची If it गरज was आहे. only the man of God, आणि जर फक्त देवाच्या I know. सेवकाला विश्वास there are असते sometimes new people आणि कधी कधी नवीन लोक असते who receive healing even in their basic level faith. आणि त्यांना आरोग्य प्राप्त होतं जरी त्यांच्याकडे मूलभूतच विश्वास आहे तरीही. That's God's grace and mercy. आणि ही देवाची कृपा व दया आहे. But rarely it happens. पण क्वचितच असं Those who होतं. are so many years in the Lord आणि जे प्रभूमध्ये खूप वर्षापर्यंत आहे and they're expecting that man of God must have faith. आणि ते अपेक्षा करत आहे की फक्त देवाच्या सेवकाकडे विश्वास असले पाहिजे.
If that was the case, जर अशी स्थिती असते then you don't need to read the Bible. मग तुम्हाला वचन You वाचायची don't गरज- need to pray. You don't need to do anything. आणि तुम्हाला प्रार्थना करायची गरज नाही, काय करायची गरज नाही. When you're sick, you must go and get prayed and get healed. आणि जेव्हा तुम्ही आजारी आहे तुम्ही जाऊन प्रार्थना केली पाहिजे आणि बरं झाले So पाहिजे. God will make you lazy that way. मग देव अशा प्रकारे तुम्हाला आलशी बनवणार No, that नाही. is not the way it works. आणि अशा प्रकारे काम होत नाही. Amen. आमेन. Don't neglect your faith. आणि तुमच्या विश्वासाच्या तुम्ही दुर्लक्ष करू नका. That's very important. ही खूप महत्वाची आहे. And faith comes by hearing. आणि विश्वास येतो ऐकून. So preaching and hearing brings results. म्हणून प्रचार करणे व ऐकणे हीच गोष्टी परिणाम आणतो. That is God's way. आणि ही देवाची रीत आहे. The word must be preached वचनाचा प्रचार केला पाहिजे and the hearers must hear आणि ऐकणारे ऐकले पाहिजे and open their heart आणि त्यांचे हृदय त्यांनी उघडले and पाहिजे they'll have faith to receive. आणि मग त्यांच्याकडे विश्वास असेल प्राप्त करण्यासाठी. Amen. आमेन. If you don't hear the word, जर तुम्ही वचन ऐकतच नाही you cannot have faith तुमच्याकडे विश्वास असू because शकत that's the way God has made it. नाही. कारण अशा प्रकारे देवाने बनवले आहे. But the preacher must preach the right message. पण प्रचारकाने योग्य संदेशाचा प्रचार केला पाहिजे. This is very important. ही खूप महत्वाची आहे. We must preach grace. आम्ही कृपेचाच प्रचार केला पाहिजे. And your hearing of grace gives you faith. आणि तुमच्या जे कृपाचे जे वचन तुम्ही ऐकत आहे Now- या गोष्टीमुळे तुम्हाला विश्वास Now, प्राप्त what I'm saying is not the message that I brought. What I'm saying is Holy Spirit gave me right now. आणि जो संदेश मी तयार केला आहे तो मी देत नाही, पण आत्ता पवित्र आत्म्याने जो माझ्याशी संदेश दिला आहे तो संदेश मी तुम्हाला देत आहे. When I come, जेव्हा मी कार्यालयात येतो, though I prepare the message, जरी मी संदेश आधीच तयार करून येतो it may take hours, आणि मला तासोन तास लागतो, but yet at the last moment I still ask Holy Spirit, तरी शेवटच्या क्षणी मी पवित्र आत्माकडे विचारतो you want to give anything now? आणि तुम्हाला आता काय बोलायची इच्छा आहे का? So then he gives me, I write down quickly. आणि जेव्हा पवित्र आत्मा मला देतो तेव्हा मी तत्परतेने लिहून I काढतो wrote this down now. आणि हे आताच मी लिहून काढले आहे. Holy Spirit keeps on speaking. पवित्र आत्मा सतत बोलत राहतो He is in you. आणि पवित्र आत्मा तुमच्यात आहे You must be tuned to his voice. आणि तुम्ही त्याच्या आवाजाकडे संवेदनशील असले पाहिजे You must be sensitive to what he is saying. आणि जो तो बोलत आहे त्याच्याकडे तुम्ही जाणीव असले पाहिजे. So now, this is what he said. आणि असंच पवित्र आत्माने सांगितले, We must preach grace. आम्ही कृपेचा प्रचार केला And पाहिजे the hearer आणि जे ऐकणारे आहे gets faith. त्याला विश्वास प्राप्त होतो. And when you hear, आणि जेव्हा तुम्ही ऐकतात you get faith. तुम्हाला विश्वास मिळतो. And when faith is connected to grace, you receive. जेव्हा विश्वास कृपेशी जुडला जातो तेव्हा तुम्हाला प्राप्त होतो. Second, दुसरी, we preach grace, not religion. आम्ही कृपेचा प्रचार करतो, धर्माचा नाही. There's grace preaching आणि कृपेचा प्रचार आहे and there's religion preaching. आणि धर्माचा देखील प्रचार आहे. We must know this. आपल्याला हे समजले पाहिजे. Now, what is grace preaching? कृपेचा प्रचार म्हणजे काय? Grace preaching is what God did for mankind, independent of mankind. आणि कृपेचा प्रचार म्हणजे देवाने मनुष्यासाठी काय केलं आहे आणि त्याच्यामध्ये मनुष्याच्या काहीही घेणे देणे नसतो. Amen. आमेन. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. What is religion preaching? आणि धर्म कुठल्या गोष्टीचा प्रचार करतो? Religion preaching is what you have to do, आणि धर्म असा प्रचार करतो की तुम्ही काय केले पाहिजे independent of God, आणि देवाच्या त्याच्यामध्ये काय घेणे देणे नसतं to get blessing. आशीर्वाद मिळवण्यासाठी. See, religion preaching is telling you what you should do. आणि धर्म असा प्रचार करत आहे की तुम्ही काय केले पाहिजे What should your merits be? आणि तुमची योग्यता लायकी काय काय असले पाहिजे To get blessing from God. देवापासून आशीर्वाद मिळवण्यासाठी. And this is independent of God. आणि ह्याच्यामध्ये देवाचा काहीही भाग नसतो God has got nothing to do with it. आणि देवाला या गोष्टी बरोबर काय घेणे देणे नसतो. It is like you're working and you get paid. असं आहे की जसं काय तुम्ही नोकरी किंवा काम करत आहे आणि तुम्हाला तुमच्या मजुरी किंवा पगार मिळत आहे. That is religion preaching. आणि ही धर्माची प्रचार आहे. See, you must discern. आणि तुम्ही पारखले When you पाहिजे hear a message, जेव्हा तुम्ही एक संदेश ऐकत whether आहे, it's grace preaching or religion preaching. जेव्हा तुम्ही संदेश ऐकत आहे तुम्ही समजून घेतले पाहिजे हे कृपेचा प्रचार आहे किंवा धर्माची प्रचार आहे. If it is grace preaching, जर कृपेचा प्रचार आहे it is bringing God on the scene.
आणि जर कृपेचा प्रचार आहे तर देव दृश्यात येतो. It is God speaking to you, आणि असं आहे की देवच तुमच्याशी बोलत आहे not man speaking to man. आणि मनुष्य मनुष्याशी बोलत नाही. It is God speaking through man to man. आणि असं आहे की देव मनुष्याद्वारे बोलतो मनुष्याकडे. Amen. Amen. Hello. Get this very clear. आणि ही गोष्टी स्पष्ट करून घ्या. Because whether you're saved, healed, blessed, delivered depends on preaching and hearing. आणि तुमचं तारण झालेलं आहे, तुम्ही आशीर्वादित आहे, तुम्हाला आरोग्य मिळालेले, हे सर्व कृपेच्या प्रचारावरच आधारित आहे. Amen. Amen. It's not doing. आणि हे इथे काय It's काम not करणे नाही. telling you, giving you instructions what you should do. आणि असं नाही की आम्ही तुम्हाला सूचना देत आहे की तुम्ही काय काय केले पाहिजे. If you're asked to do, you don't need God. जर तुम्हाला करण्यासाठी सांगितले गेले मग तुम्हाला देवाची गरजच If you're नाही. not asked to do anything, जर तुम्हाला असं सांगितले आहे की तुम्ही काय केले नाही पाहिजे. it is God doing everything or He has done everything. आणि असं आहे की देवाने प्रत्येक गोष्टी केला आहे किंवा देवाने प्रत्येक गोष्टी करून ठेवला आहे. Understand this? This is what Holy Spirit gave me, so I'm giving you. आणि हे समजून घ्या, हे पवित्र आत्माने मला सांगितले आता म्हणून So मी तुम्हाला we बोलत आहे. preach grace. म्हणून आपण कृपेचा प्रचार करतो. We preach the gospel. आपण सुवार्तेचा प्रचार Gospel करतो. means good news, सुवार्त म्हणजे चांगली बातमी, which is grace. जी कृपा आहे. And only grace preaching is good news. आणि फक्त कृपेचा प्रचार चांगली बातमी आहे. Amen. Amen. Only grace preaching is good news. फक्त कृपेचा प्रचार चांगली बातमी आहे. Religious preaching is not good news. आणि धार्मिक जी प्रचार आहे Hello? चांगली बातमी नाही. तुमको बोलेंगे ये सब मेहनत करो, तुमको पगार देता हूँ, इसमें क्या खुशी का खबर? बोलेंगे, अरे बहुत खुशी, मैं इतना नहीं. अगर मैं बोला कुछ मत करो, पगार लो, हेलो, इज देयर अ डिफरेंस? मग याच्यामध्ये फरक आहे की नाही? ये सब कुछ काम कर दिया दूसरे ने, तुम पगार के लिए आओ. Are you saying this? आणि तुम्ही हे पाहत आहे का? Someone has done for you आणि कुणीतरी तुमच्यासाठी केला आहे. on the cross, आणि क्रुसावर independent of you. तुमच्याशिवाय Now you receive the blessing. आता तुम्हाला ती आशीर्वाद मिळत आहे. That is grace, आणि ही कृपा आहे. and that is good news. आणि ही चांगली बातमी आहे. Hello? See, there are many who preach religion. अनेक लोक धर्माचा प्रचार करत आहे. It may sound very good आणि खूपच चांगलं दिसेल, because human beings are very close to emotions, कारण जी मनुष्य जाती आहे भावनाच्या खूपच जवळ असते. feelings, आणि त्यांना वाटणे किंवा अनुभव करणे खूप चांगलं वाटते. not faith. आणि विश्वास नाही, Because faith is out of senses, कारण divine जी faith. विश्वास आहे आपल्या इंद्रियांच्या बाहेर You आहे. cannot see it, you cannot feel it, तुम्ही ते पाहू शकत नाही, त्याचा अनुभव तुम्ही but घेऊ I'm शकत telling you to believe it. नाही. पण मी तुम्हाला सांगत आहे विश्वास करा. You don't feel, तुम्हाला वाटत नाही, you don't see, तुम्ही पाहत नाही, but still I'm telling you to believe. तरी मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही फक्त विश्वास धरा. So that is faith. आणि तो आहे विश्वास. People are very close to emotions. आणि लोक भावनांच्या खूप जवळ That's असतात. why when a preacher who speaks emotionally, म्हणून जेव्हा एक प्रचारक भावनात्मक रीतीने प्रचार many करतो, get connected. अनेक लोक त्याच्याशी जुडले जातात. He will cry, they'll also cry. आणि जर प्रचारक रडले ते देखील रडणार. So everything looks so godly, मग खूपच दैवी दिसतो, but that is not faith. पण तो काय विश्वास नाही. Get this very clear. आणि ही गोष्टी स्पष्ट करून घ्या. Hear this message again and again. आणि हा जो संदेश आहे वारंवार तुम्ही ऐका. Establish yourself in faith, आणि तुमची स्थापना तुम्ही विश्वासामध्ये करा. regardless of emotions. आणि भावनाच्या शिवाय That is godly living or आणि heavenly living ही दैवी जगणे किंवा स्वर्गीय जगणे आहे or spiritual living. किंवा आत्मिक जगणे आहे. The natural living is by emotions. आणि नैसर्गिक जगणे भावनाने असतो. We walk by faith, आपण विश्वासाने चालतो, not by natural senses. आपल्या नैसर्गिक इंद्रियांद्वारे नाही. Religion will never tell you that. आणि धर्म ही गोष्टी कधीच तुमच्याशी बोलणार नाही. Amen. आमेन. Okay, next point. तिसरा मुद्दा, So, we preach grace, आम्ही or कृपेचा we preach प्रचार the gospel, किंवा आम्ही सुवार्तेचा प्रचार करतो, which is grace, जी कृपा आहे. and only grace preaching is good news. आणि फक्त कृपेचा प्रचार चांगली बातमी आहे. Amen. आमेन. Only this is good news. आणि फक्त कृपेची प्रचार चांगली Religion बातमी. preaching is not good news. आणि धर्माची जी प्रचार आहे चांगली बातमी नाही, It is bad news. ती वाईट बातमी आहे. It's based on your behavior, आणि ही तुमच्या on वर्तणुकीवर your आधारित, conduct, तुमच्या on वर्तनावर your doing
तुमच्या कामावर on आहे, your fasting, तुमच्या on your उपवासावर, praying, तुमच्या प्रार्थनेवर on आहे, your giving alms, आणि तुम्ही दान अर्पण देत आहे, दान धर्म करत आहे त्याच्यावर, how much tears you shed. आणि किती अश्रू तुम्ही गाळले. Say, it's not good news. आणि ही मग काय चांगली बातमी नाही. Everyone won't be able to do it. आणि प्रत्येक लोक असं करू शकत नाही, So that is bad news. म्हणून ती वाईट बातमी आहे. You don't have to hear that message. तुम्हाला ते संदेश ऐकायची गरज नाही. The gospel, that is good news. आणि जी सुवार्ता, जी चांगली बातमी आहे, Romans 1:16 says, रोमकरास 1:16 म्हणत आहे, is the power of God. ती देवाची सामर्थ्य Look आहे. at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Only grace preaching as the power of God released when you believe. आणि फक्त कृपेच्या प्रचारामध्ये देवाच्या सामर्थ्य आहे, आणि ती मोकळा होतो जेव्हा तुम्ही विश्वास करतो. Hello. आमेन. Without you doing nothing. आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय करतच नाही. When grace is preached जेव्हा कृपेचा प्रचार होतो and when you believe, आणि जेव्हा तुम्ही विश्वास करता, the power of God is able to move and bless you. आणि देवाचं सामर्थ्य हालायला योग्य होतं, आणि ही गोष्टी तुम्हाला आशीर्वादित करतो. Though you don't deserve, जरी तुम्ही लायक नाही, though you have done nothing, जरी तुम्ही काय केले नाही तरीही, your faith makes it possible to receive from God. आणि तुमचा विश्वास गोष्टीला शक्य बनवतो देवापासून गोष्टी प्राप्त करण्यासाठी. Are you understanding this? तुम्हाला कळत आहे का? It will take time to understand, आणि ही गोष्टी समजून घ्यायला वेळ लागेल, but this is what is grace. पण हीच कृपा आहे. Amen. आमेन. Now, in grace preaching, everyone and anyone can receive. आणि कृपेच्या प्रचारामध्ये कोणीही काहीही प्राप्त करू शकतो. There's no big or small. आणि इथे छोटा आणि मोठा नाही. No. नाही. Everyone is equal. प्रत्येक लोक सामायिक आहे. That's the way God sees everyone. आणि अशा प्रकारे देव सर्वांना पाहतो. The way I receive, आणि ज्या प्रकारे मला प्राप्त the होतो, same way you receive. तसंच प्रकारे तुम्हाला देखील प्राप्त होतो. Amen. आमेन. I cannot say I will not read the Bible, I will not have faith. No. असं मी बोलू शकत नाही. But let me tell you one truth. पण मी तुम्हाला एक सत्य सांगतो. You know, it's easy to pray for others, आणि इतरांसाठी प्रार्थना करणे अगदी सोयीचा असतो. for others' healing. इतरांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणे सोयीचा असतो. But the one who can use their faith for himself पण एक व्यक्ती जो स्वतःचा विश्वास स्वतःसाठी उपयोग करू शकत आहे, has real faith. त्याच्याकडे खरा विश्वास आहे. Hello? Keep that in your mind. आणि ही गोष्टी तुमच्या लक्षात ठेवा. Now, don't think that sickness means you are a very bad person. No. आणि असं विचार करू नका की तुम्हाला आजार आहे म्हणून तुम्ही खूपच वाईट व्यक्ती आहे, असं In नाही. fact, the devil targets many things. आणि शैतान असं खूप गोष्टींना असं आपल्या लक्ष Once he बनवतो. knows this person is dangerous, आणि एकदा त्याला समजतो की हा व्यक्ती माझ्यासाठी खूप धोकादायक आहे, this person has too much zeal. आणि हा व्यक्तीमध्ये खूपच हौस आहे, इसको ऐसे ही छोड़ दिया ना, बहुत आगे बढ़ेगा प्रभु का राज्य के लिए और हमारा नुकसान करेगा. So don't think that you're bad. No. म्हणून असं विचार करू नका तुम्ही वाईट आहे. But if you have faith for your own healing, पण जर तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तुमच्याकडे विश्वास आहे, that is true faith. मग तो खरा विश्वास आहे. Amen. आमेन. I had many sickness. आणि माझ्यात खूप आजार होते. You'll be shocked when I tell you some of the sicknesses which I have not told you yet. आणि तुम्हाला धक्का बसेल, आश्चर्य वाटेल, असं काय आजारांविषयी जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले देखील नाही. I didn't tell anyone to pray. आणि मी कुणालाही I'm not सांगितले boasting. नाही माझ्यासाठी प्रार्थना करायला. मी बडाई मारत नाही. I'm not boasting. मी बडाई मारत नाही. In my own family members, I never told them. आणि माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या लोकांना देखील मी सांगितले नाही. By faith, विश्वासाने, by His grace, त्याच्या कृपेने I received. मला आरोग्य प्राप्त झाले. Amen. आमेन. I'm not never told you, oh, I have this sickness, pray. No. असं नाही की मला आजार आहे तुम्ही प्रार्थना करा, असं मी काय केला नाही. So it's very important. म्हणून खूप महत्त्वाची आहे, Build up your personal faith. तुमच्या वैयक्तिक विश्वासाची बांधणी करा. Amen. Amen. The preacher has to have faith. The प्रचारकाकडे- receiver has to have faith. प्रचारकाकडे विश्वास असले पाहिजे, आणि जो प्राप्त करणार आहे त्याच्याकडे देखील विश्वास असला पाहिजे. You go anywhere, आणि तुम्ही कुठेही जा, you have to have faith. तुमच्यामध्ये विश्वास And how असला. does faith come? आणि विश्वास कसं येतो? Romans 10:17. रोमकरास 10:17. By hearing again and again आणि वारंवार देवाचे वचन ऐकून, the right word of God, आणि देवाचे योग्य वचन, which is the word of grace. जो कृपेचे वचन आहे. Because faith cannot be connected to law.
कारण जो विश्वास आहे नियमशास्त्राशी जुडले जाऊ शकत नाही. If you're in law, जर तुम्ही you नियमशास्त्राखाली don't आहात, need faith मग तुम्हाला विश्वासाची गरज नाही. because it's based on works. कारण जे नियमशास्त्र आहे कार्यांवर कामावर आधारित असते. Works is connected to religion. आणि जे काम आहे धर्माशी जुडले असते. Faith is connected to grace. आणि जो विश्वास आहे कृपेशी जुडले आहे. Hello, understand this well. आणि ही गोष्टी चांगलं समजून घ्या. So, the gospel म्हणून सुवार्ता is the power of God. ती देवाची सामर्थ्य आहे. The good news चांगली बातमी of grace कृपेची चांगली is the बातमी power of God, ती देवाची सामर्थ्य आहे. not the power of men. आणि मनुष्याची ती काय सामर्थ्य नाही. Religion is the power of men. आणि धर्म मनुष्याची सामर्थ्य आहे. Grace is the power of God. कृपा देवाची सामर्थ्य आहे. Amen. आमेन. Many preach religion. अनेक लोक धर्माचा It's प्रचार man to man. मनुष्य ते मनुष्याला प्रचार करतो. Grace is from God to man. कृपा म्हणजे देव मनुष्याशी बोलतो आणि मनुष्य मग मनुष्याशी बोलतो. Hello. Be very wise. Be discerning. आणि खूपच सुज्ञ असा पारखणारा असा. Because someone opens the Bible and no. आणि कोणीतरी शास्त्र उघडून बोलत आहे नाही No. नाही. Don't be deceived. फसू नका. Because deception and lies as the power of the devil कारण फसवणुकी आणि खोटामध्ये शैतानाचा सामर्थ्य असतो to bind you. तुम्हाला बांधण्यासाठी. The truth, which is based on grace, सत्य जी कृपावर आधारित आहे frees you. तुम्हाला बंधमुक्त करतो. Amen. आमेन. Jesus is grace and truth. येशू कृपा व सत्य आहे. Your truth must be based on grace. आणि तुमची जी सत्य आहे कृपावर आधारित असले Your पाहिजे. truth must not be based on law आणि तुमची जी सत्य आहे नियमशास्त्रावर आधारित or on नसावे religion. किंवा धर्मावर आधारित नसावे. सिर्फ सत्य काफी नहीं, सत्य कृपा पे बेस्ड होना चाहिए, रिलीजन पे बेस्ड नहीं है. Truth sets you, no, truth based on grace makes you free. सत्य जो कृपेवर आधारित आहे तीच गोष्टी तुम्हाला बंधमुक्त करतो. Jesus did not come only as truth but grace and truth. आणि येशू फक्त सत्य म्हणून आले नाही पण सत्य व कृपा म्हणून आले. Amen. Amen. See, I'm preaching very basic things so that you'll understand better. मी तुम्हाला मूलभूत गोष्टी शिकवत आहे जेणेकरून तुम्हाला उत्तम कळेल. Because we are entering into such time where you'll have healing. कारण आम्ही असं काळात प्रवेश करत आहे जिथे तुम्हाला आरोग्य मिळेल. You'll not pray for healing. तुम्ही आरोग्यासाठी प्रार्थना You'll करणार. live in divine health. तुम्ही दैवी आरोग्यात You'll राहणार. live in the blessing of God. तुम्ही देवाच्या आशीर्वादामध्ये जगणार. Amen. आमेन. We are entering that time. आम्ही त्या काळामध्ये प्रवेश करत आहे. Don't be in law, you'll be let out. तुम्ही नियमशास्त्राखाली असू नका तुम्हाला बाहेर ठेवण्यात येईल. You're out. मग तुम्ही बाहेर असेल. If you're in grace, you're in. जर तुम्ही कृपेत आहे तर तुम्ही आत आहे. Law is outside Christ. आणि जो नियमशास्त्र आहे ख्रिस्ताच्या बाहेर आहे. Grace is in Christ. कृपा ख्रिस्तामध्ये आहे. Amen. Amen. Who put you in Christ? आणि कुणी तुम्हाला ख्रिस्तामध्ये ठेवले? Did you enter तुम्ही प्रवेश केले का? by law, by नियमशास्त्राद्वारे good works, पुण्य by कामाने your behavior, तुमच्या by your वर्तणुकीने fasting and praying? आणि तुमच्या उपवास व प्रार्थनेने How did you enter into Christ? तुम्ही ख्रिस्तामध्ये कसं प्रवेश केले? God put you in Christ. देवाने तुम्हाला ख्रिस्तात ठेवले. On what basis? आणि कुठल्या You पातळीवर? believed in Jesus तुम्ही येशूवर विश्वास केले म्हणून. plus nothing. आणि त्याच्याशिवाय काय नाही. Amen. आमेन. Grace and faith plus nothing. कृपा अधिक विश्वास आणि त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. Why did God put you in Christ? आणि देवाने तुम्हाला ख्रिस्तात का ठेवले? So that He sees you as Christ, जेणेकरून देव तुम्हाला ख्रिस्त म्हणूनच पाहू as शकतो. Jesus, येशू सारखंच पाहू शकतो. perfect, आणि परिपूर्ण without any fault. कुठल्याही दोषाशिवाय. See, God has a great desire that you be blessed, you live like Jesus. आणि देवाची खूप इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित असले पाहिजे आणि येशू सारखंच तुम्ही जगले पाहिजे. Amen. आमेन. One person, एक व्यक्ती His beloved Son, आणि त्याच्या परमप्रिय पुत्र well pleasing to Him, आणि देवाला अति संतुष्ट करणारा, no sin, पाप नाही no fault, no defect. आणि कुठलाही दोष नाही, कुठलाही विकार नाही, The beloved, प्रिय all time. आणि सर्वदा प्रिय. God wants to see you that way. आणि देवाला तसंच तुम्हाला पाहायची God इच्छा. wants to call you the same as He calls Jesus. आणि देवाला तसंच बोलायचं आहे तुमच्या विषयी जसं तो He, येशू विषयी बोलतो. he wants you to be blessed like आणि Jesus. त्याची इच्छा आहे की तुम्ही येशू सारखंच आशीर्वादित झाले पाहिजे. Amen. आमेन.
Because you don't have the right knowledge. तुमच्याकडे योग्य ज्ञान नाही You're म्हणून not taking advantage तुम्ही त्याचा फायदा घेत नाही. of this grace. त्याच्या कृपेचा तुम्ही फायदा घेत नाही. Many are pulling you out. अनेक लोक तुम्हाला कृपेतून You बाहेर hear ओढत- grace message here आणि तुम्ही इथे कृपेचा संदेश and ऐकता you've entered in. आणि तुम्ही आत प्रवेश You go केले. there मग तुम्ही and hear दुसऱ्या religious message. ठिकाणी जाऊन pulled धार्मिक out. संदेश ऐकतो आणि मग तुम्ही बाहेर काढले जातात. You don't know where you are, आणि तुम्हालाच कळत नाही तुम्ही कुठे where आहात you are supposed to be, आणि तुम्ही कुठे असले पाहिजे हेच तुम्हाला माहिती नाही. where God has put you. That is your place आणि जिथे देवाने तुम्हाला ठेवले आहे तीच तुमची स्थान आहे. in Christ. ख्रिस्तामध्ये Grace and truth. कृपा व सत्य. Amen. आमेन. Are you saying this? तुम्ही हे पाहिले का? See, so the gospel, the good news is the power of God. सुवार्ता जी चांगली बातमी आहे ती देवाची सामर्थ्य आहे. It has got nothing to do with you. आणि तुमच्या बरोबर हे ह्या गोष्टीच्या काय घेणे It's देणे the नाही. power of God, आणि ही फक्त देवाची सामर्थ्य आहे not man's power. आणि मनुष्याची सामर्थ्य नाही. When you hear religion, जेव्हा तुम्ही धर्म ऐकतात it is man's power. ती मनुष्याची सामर्थ्य असतो Limited. आणि ती मर्यादित असते. क्या कर सकता व्यक्ति बोलो? एक बीमारी आया तो कुछ नहीं कर सकता. That can save आणि जो आपला बचाव or करू शकतो saves किंवा बचाव करतो anyone कुणाचाही or everyone किंवा सर्वांचा who believes. जो विश्वास धरतो. Hello. See, praise God for this. आणि प्रभूची स्तुती असो ह्या The गोष्टीसाठी. gospel is the power of God. आणि सुवार्ता देवाची सामर्थ्य आहे Grace is good news of God, आणि कृपा देवाची चांगली बातमी not आहे man, मनुष्याची नाही. that can save जो तारू or शकतो saves किंवा जो तारतो anyone कुणाच्याही or तारण करतो everyone किंवा सर्वांच्या तारण करतो. who जो does not, who believes. जो विश्वास करतो पण काय कार्य करत नाही. एक ही कंडीशन डाला प्रभु ने तुम्हारा उद्धार के लिए, आरोग्य के लिए, आशीर्वाद के लिए. एक ही कंडीशन, एकच अट आहे believes. फक्त विश्वास. Don't let anyone add to that condition. आणि त्या अटीला कोणी भर घालू नये. Amen. आमेन. नहीं तुम वाटर बैप्टिज्म लेने मांगता, नहीं तुम ये लिया क्या, तुम It doesn't say it's the power of God to salvation to everyone that. Now I don't know if I should use this. Everyone that repents. आणि असं म्हटले नाही ही देवाचे सामर्थ्य आहे प्रत्येक लोकांसाठी जे पश्चाताप करतो. I will teach you. आणि ह्याच्यावर मी नंतर तुम्हाला शिकवणार आहे. It's the power of God to everyone that is baptized आणि ही देवाची सामर्थ्य आहे त्या सर्व लोकांसाठी ज्यांची बपतिस्मा झाली or आहे joins the church किंवा जो मंडीमध्ये सामील होतो or gives tithes and offerings किंवा जो दशमांश व दान अर्पण or देतो does good works. किंवा जो पुण्य काम करतो. No, नाही. this is not the first. आणि ही प्रथम गोष्टी नाही. That put later on. आणि ही गोष्टी नंतर येतो. First put believes. प्रथम आहे विश्वास करणे. Amen. आमेन. First क्या है? Believes, correct. प्रथम आहे जो विश्वास करतो. उसके बाद तुम उसको बोलो क्या मांगता, तुम दशांश दो, चर्च को आओ, ये बर करो, वो मत करो. मगर साल्वेशन तो मिल गया है, तुम अपना बड़बड़ चालू रखो. ये ड्रेस मत पहनो, वो ऐसा मत डालो, कलर मत करो, बड़ा छोटा करो, ऐसा ऐसा बोलते रहो तुम लोग. ठीक है, वो तो जिंदगी भर पड़ा है अपना. लोग तो उसको वही प्रीचिंग चालू रहता है सबका. ये क्या करता, वो क्या पहना, ये क्या डालता, वो क्या ये तार, बस उसको तो साल्वेशन मिल गया. बहुत लोग तो मर के गए भी स्वर्ग में और इनका भाषण अभी तक चालू है. हाँ, चलने दो तुम्हारा. उसमें तो किसका उद्धार होने वाला नहीं है. उद्धार होके लोग गए स्वर्ग में मजा कर रहे, इसका भाषण चालू है अभी तक. चलने दो. सो बी वेरी केयरफुल म्हणून खूप जपा what you're hearing. तुम्ही काय ऐकत आहे. Amen. Amen. There are many who are preaching like this. अनेक लोक असं प्रचार करत आहे They don't know which is the most important. आणि त्यांना माहिती नाही कुठला खूप महत्वाची गोष्टी आहे. They don't know these are the fruits or the results of believing. आणि त्यांना माहिती नाही हे जे गोष्टी आहे हे ते परिणाम आहे किंवा फळ आहे विश्वास करण्याची. Once you're born again, एकदा तुमचा नवीन जन्म झाले you're a child of God. तुम्ही देवाचे लेकरू झाले. God has accepted you. देवाने तुमचा स्वीकार केला आहे. Amen. आमेन. What a blessing. किती महान आशीर्वाद. Amen. आमेन.
उसके बाद उनका प्रीचिंग शुरू हो जाता है, ये मत करो, वो मत करो, वो मत करो. ठीक है, लाइफ लॉन्ग उन लोगों ने ऐसा प्रीच किया, किसका उद्धार एक भी नहीं किया, सिर्फ उनको हर्ट किया है, क्रिटिसाइज किया है, ऑफेंड किया है, दूर भेज दिया उनको, मगर एक भी राज्य में लाया नहीं, और जो आया उसको भी ढकल दिया. चलने दो उनका काम, रिवॉर्ड्स तो जीरो है. आर यू सीइंग दिस? त्यांना प्रतिफल शून्य आहे. तुम्ही हे पाहत आहे का? वी आर डूइंग द मेन थिंग, आम्ही मुख्य गोष्टी करतो that people are entering the kingdom of God. जेणेकरून लोक देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. Let us keep the main thing as the main thing. आपण मुख्य गोष्टीला मुख्य गोष्टी म्हणूनच Okay, ठेवूया. okay. Just give me a little time. आणि थोडा वेळ मला द्या. Okay, so look at this. Everyone who believes, आणि प्रत्येक व्यक्ती जो विश्वास करतो, once you believe एकदा तुम्ही विश्वास and केले you're born again, आणि तुमचा नवीन जन्म झाले, you are blessed, तुम्ही आशीर्वादित आहे, then there are many things you can do. मग इतर खूप गोष्टी आहेत जे तुम्ही करू शकत आहे. Amen. That Amen. is secondary. आणि ती दुसऱ्या श्रेणीत येतो. You don't have to preach against sin. आणि पापाविरुद्ध तुम्हाला प्रचार करायची गरज नाही. That's not the way of making people to enter the kingdom of God. आणि अशा प्रकारे आम्ही लोकांना देवाच्या राज्यात आणत नाही. No. नाही. See, you preach you are a sinner. He has no power to come out of sin. आणि तुम्ही प्रचार करत आहे तुम्ही पापी आहे, मग त्याच्याकडे सामर्थ्य You नाही say, you are पापातून a बाहेर drunkard. निघा. तुम्ही दारुडा आहे. वो बोला मेरे को मालूम है, तुम क्या सिखाता है, मैं बचपन से पीता, मेरे को मालूम है, उसमें लिवर खराब होता है, ये होता है, वो होता है, सब मालूम है, तुम मेरे को मत सिखाओ, उसका उपचार बताओ. वो है गॉस्पल. आणि ती आहे सुवार्ता. Amen. आमेन. So you don't have to preach against sin. आणि पापाविरुद्ध तुम्हाला प्रचार करायची काय गरज नाही. Preach the good news चांगल्या बातमीचा प्रचार of करा, grace, कृपेचा, which is God's power जी देवाची सामर्थ्य आहे to free you from this, तुम्हाला ह्या गोष्टीपासून मुक्त करायला, to free you from sin. पापापासून तुम्हाला मुक्त करायला. Amen. आमेन. You must work for the kingdom in a right way. आणि तुम्ही देवाच्या राज्यासाठी एक योग्य रीतीने काम केले It's not पाहिजे. how much you do. असं नाही की तुम्ही किती संख्यामध्ये काम करत आहे, किती प्रमाणात काम करत आहे. So, we see preaching is grace आपण पाहत आहे की प्रचारच कृपा आहे and receiving is faith. आणि स्वीकार किंवा प्राप्त करणे विश्वास आहे. Amen. आमेन. That means there are only two people, आणि फक्त दोनच मुद्दे आहे God आणि दोनच लोक आहेत, and देव you. आणि तुम्ही. Amen. आमेन. When you're preaching grace, जिथे तुम्ही कृपेचा प्रचार it is करता God. तो देव आहे. And when you respond by faith, आणि जिथे तुम्ही विश्वासाने it is प्रतिसाद you. देता, ते तुम्ही आहे. That means God and you. ह्याचा अर्थ आहे की देव आणि तुम्ही. उसमें मनुष्य बीच में कुछ नहीं आया. मैं डायरेक्ट तुमको किसको कनेक्ट करके दे रहा हूं? प्रभु को. आणि तुमच्या सरळ जोड मी प्रभूशी करतो. I am connecting you to God. आणि मी तुमची जोड देवाबरोबर करतो. Religion can connect you to me. आणि धर्म तुम्हाला माझ्याशी जोडू शकतो. Many who are preaching, अनेक लोक जे प्रचार करत they are आहेत connecting people to people, आणि ते लोकांना लोकांकडे जोडत not आहे people to God. आणि लोकांना देवाकडे जोडत नाही. इसके लिए कुछ फायदा नहीं. तुम भी रोया, मैं भी रोया, दोनों रोए, कुछ फायदा नहीं है उसमें. मैं भी रोया, तुमको भी रुलाया, दोनों खुश, प्रभु से कुछ नहीं आया. That is what is going on in Christian religion. आणि हीच ख्रिस्ती धर्म मध्ये चालू आहे. चला रडून रडून ओ दया कर. What is this? I don't know. I have never cried in my life, to tell you the truth. आणि मी माझ्या आयुष्यात कधीच रडलो नाही, तुम्हाला खरं सांगतो. I'm not against crying. आणि मी रडण्याच्या I विरुद्ध shed tears only knowing how good he is. आणि मी तेव्हाच अश्रू घालतो हे जाणून की देव किती चांगला आहे तेव्हा. Only when Shakaina got married, I cried. आणि जेव्हा शकायनाचं लग्न झालं त्या दिवशी मी रडलो. Because I'll be missing her, that's why. कारण मी तिच्या जी गैरहजर हे मला जाणीव होत होते म्हणून. Otherwise, I don't cry. नाहीतर मी रडत नाही. Some people think that by crying, they can get the work done. आणि काय लोकांना वाटत आहे की रडण्याने त्यांचे काम होऊ शकत आहे. So you don't need faith. म्हणून तुम्हाला विश्वासाची गरज नाही. रो के गिड़गिड़ा के दया माया ऐसे बोल के ले लो. You don't need the word मग तुम्हाला वचनाची गरजच or नाही. what Jesus did.
किंवा येशूने काय केलं ते नाही. You can use your best emotions तुम्ही तुमच्या सर्वात उत्तम भावनाचा उपयोग करू शकत नाही and try to get it from God. आणि देवापासून घ्यायचा प्रयत्न करू शकत नाही. ऐसा मिलने वाला नहीं है. आणि असं तुम्हाला मिळू Because शकत नाही. God has to sidetrack the cross, कारण मग देवाला क्रूसाला बाजूला ठेवावं what लागेल. Jesus did, जो येशूने केला आहे तो and He कार्य should give you based on your works. आणि तुमच्या कामाच्या आधारे देवाने तुम्हाला दिले पाहिजे. Will He do that? देव असं करणार का? You think. तुम्हीच विचार करा. Okay, so grace म्हणून कृपा and faith. आणि विश्वास You're getting connected to God. तुमची जोड देवाशी होतो. Amen. आमेन. And the power of God is released in your life. आणि देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये मोकळा होतो. Amen. आमेन. I'm not God. मी देव नाही I'm connected to God आणि मी तुमची जोड देवाशी करतो by the word of His grace. त्याच्या कृपेच्या वचनाद्वारे. That's what Apostle Paul said. असंच प्रेषित पौल म्हणत आहे. By the word of His grace. आणि त्याच्या कृपेच्या वचनाने So, grace and faith plus nothing. कृपा अधिक विश्वास आणि त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. Grace is God doing. जर कृपा देवाची काम आहे, Oh, grace is God जर कृपा देव आहे and faith is you. आणि विश्वास तुम्ही आहे, मैं हो गया तुम्हारा काम. Amen. Are you seeing the simplicity of the gospel? आणि तुम्ही सुवार्तेचे जे साधे सोपेपणा तुम्ही पाहिले का? That's what Romans 1:16 says. असंच रोमकरास 1:16 Grace म्हणत आहे. gospel is God's power, आणि कृपेच्या सुवार्थ देवाची सामर्थ्य आहे, not man's power, मनुष्याची सामर्थ्य नाही. to free you. To free you. तुम्हाला बंधमुक्त करायचं. Religion is man's power or man's doing or man's ability. आणि धर्म मनुष्याची सामर्थ्य आहे, मनुष्याची कुवत आहे, मनुष्याची क्षमता आहे. So religion is speaking from man to man. म्हणून जे धर्म आहे मनुष्य ते मनुष्याशी But बोलत आहे grace is speaking from God to man. आणि कृपा म्हणजे देव मनुष्याशी बोलतो. This short message Holy Spirit gave me within a second. आणि एका क्षणामध्ये पवित्र आत्माने मला हा छोटासा संदेश दिला. See, when He gives you something, जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला काय you देतो, can speak for days. तुम्ही दिवसापर्यंत बोलू You know, शकत Holy आहे. Spirit showed me about John, the आणि- revelator in Revelation. पवित्र आत्माने मला योहानाविषयी सांगितले, जो प्रकटीकरणाचे पुस्तक लिहिले ऐसा फ्रैक्शन में लॉर्ड ने उसको दिखाया. आणि एका बड़ा क्षणामध्ये book देवाने लिख त्याला दिया. दाखवले स्वर्गरोहणाविषयी. Amen. आमेन. How powerful Holy Spirit is in us. आणि किती सामर्थ्यशाली पवित्र आत्मा Okay. आपल्यामध्ये आहे.